मध्य प्रदेशच्या दमोहमधल्या एका रुग्णालयात हृदयरोगाच्या 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। इतर रुग्णांप्रमाणेच त्यांना वाचवता आलेलं नाही असं सांगितलं गेलं, पण शेवटी सत्य समोर आलंय। त्या मृत्यूमागचं खरं कारण होतं तोतया डॉक्टर। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। तोतया ब्रिटिश डॉक्टराचा प्रताप। हृदय शस्त्रक्रिया केलेल्या 7ही रुग्णांचा मृत्यू। तोतया डॉक्टर कडून ब्रिटिश डॉक्टरच्या नावाचा वापर। ही बातमी पाहून डॉक्टरावर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न तुम्हालाही पडेल। मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये एक मिशन नावाचं धर्मादाय रुग्णालय, त्यात हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया झाल्या, पण त्यातले 7 रुग्ण दगावले आणि मृतांच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर आरोप केले। त्यातून जे समोर आलं ते पाहून सर्वच चक्रावून गेलेत, कारण स्वतःला हृदयरोग तज्ञ म्हणवणारा तो डॉक्टर तोतया निघाला। मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये एका रुग्णालयात हृदयरोगाच्या शस्त्रक्रियेनंतर 7 रुग्णांचा मृत्यू झाला। मृतांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरवर आरोप झाले, त्यानंतर चौकशी झाली आणि आरोपी डॉक्टर तोतया निघाला। या तोतयानं डॉक्टर एन जॉन केम या प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टरच्या नावाचा वापर केला। बनावट कागदपत्रांचा वापर करून रुग्णालयात हृदयरोग तज्ञ म्हणून काम सुरू केलं। भांडाफोड होताच तोतया डॉक्टरची चौकशी सुरू झाली। तोतया डॉक्टरचं खरं नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असल्याचं समोर आलं। अनुभव नसताना सुद्धा हृदय शस्त्रक्रिया त्यानं केल्या। दरम्यान दमोहमधले वकील आणि बालकल्याण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी हे प्रकरण उचलून धरलं। जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। हाँ, ये बड़ी चालाकी से अस्पताल प्रबंधन है, बड़ी चालाकी से उनके दुख का, उनके जो परिवार पे गहन दुख पड़ा था उसका फायदा उठाते हुए पोस्टमार्टम ना करने की सलाह देते हुए बॉडी को भिजवा दिया और एक भी मृत्यु की पुष्टि इन्होंने सीएमएचओ कार्यालय को नहीं करी। ये 7 मौतें इतनी साइलेंट तरीके से दबा दी गई कि लोगों को पता तक नहीं चला और ये कुल मिला के बड़ा एक खेल है अस्पताल का, और ये आयुष्मान जो कार्ड है उसका भी बड़ा खेल चल रहा है यहाँ पे। या प्रकरणाचा तपास करून कारवाई केली जाईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। नकली डॉक्टर ने हृदय रोग संबंधी सर्जरी करके कई लोगों की जान ले ली। ये मिशन का जो अस्पताल है ये आयुष्मान भारत योजना के अंतर्गत आच्छादित होने के कारण सरकार से पैसे भी इन चिकित्सा सुविधाओं के बदले ले रहा था। ये अपने आप में गंभीर प्रकृति की शिकायत है। आयोग इसमें संज्ञान ले रहा है और आगे कार्यवाही संपादित की जा रही है। चौकशीच्या आदेशानंतर हा तोतया डॉक्टर फरार झालाय, पण त्यानं आतापर्यंत किती जणांना फसवलंय, किती जणांचे प्राण घेतलेत? मध्य प्रदेश सरकार याला गांभीर्यानं घेणार का असे प्रश्न आता विचारले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।